पुण्याच्या ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचं विसर्जन झालं। कृत्रिम हौदांमध्ये पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आलं आणि या विसर्जन मिरवणुकीत एकीकडे उत्साहाचं वातावरण होतं, दुसरीकडे बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते। पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा गणेश भक्त देत आहेत। गोपाल मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं भक्तांच्या जयघोषात विसर्जन झालं आणि या बाप्पाची मिरवणूक 6 तास 40 मिनिटं चालली। पारंपरिक लेझिम पथक, झांज पथक आणि ढोल ताशांच्या गजरानं मिरवणूक अधिकच देखणी झाली। पुण्याच्या मानाचा तिसरा गणपती गुरुजी कारुंडे गणपतीचं विसर्जन झालं। पतंग घाटावरती बनवलेल्या कृत्रिम हौदामध्ये विसर्जित करण्यात आलं। तर परिसरात उत्साह, आनंद आणि भक्तीचा माहोलही यावेळी दिसून आला। पुण्यातला चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपतीची ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला। गणपतीचा पांचाळेश्वर घाट इथे विसर्जन पार पडलं। तर पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा गणपतीचंही विसर्जन झालं आणि या बाप्पाची मिरवणूक 8 तास 9 मिनिटं चालली। केसरीवाडा मंडळानं नेहमीप्रमाणे पारंपरिक भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन केलं। मोहोळ संस्थापक असलेल्या साई मित्र मंडळाचा उत्सव सुद्धा धडाक्यात पार पडलाय। त्यांच्या गणेश मंडळाच्या मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला। आंबेगाव तालुक्यातील मयूर गणेश मंडळानं शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा उभारला। रायगड किल्ल्यावरती झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हा देखावा आहे आणि स्थानिक तरुणांनी या ऐतिहासिक सोहळ्याचं प्रभावी सादरीकरण करून गणेश भक्त आणि ग्रामस्थांची वाहवा मिळवली। धर्मराज्य करा। रत्नागिरीतही पारंपरिक पद्धतीने बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणुका दुमदुमून केल्या। रत्नागिरी जिल्ह्यात 61 सार्वजनिक तर 36,405 घरगुती गणपतींचं विसर्जन पार पडलं। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये आदर्श महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले। हजारो विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक देखावे सादर करत गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतलाय। ही राज्यातली शालेय स्तरावरची सर्वात मोठी मिरवणूक मानली जाते। वर्धा जिल्ह्यात पूजा अर्चा करत घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय। शहरात नगरपालिकेच्या वतीनं अनेक ठिकाणी कृत्रिम कुंडांची सुविधा आहे। शिवाय पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्या भाविकांना नगरपालिकेच्या वतीनं प्रमाणपत्रही देण्यात आलं। धाराशिव शहरातील जय मल्हार तरुण मंडळानं डॉल्बी डीजेला बगल देत पारंपरिक पोतराज कला सादर केली आहे। मंडळातील सदस्यांनी मर्याई लक्ष्मी आणि पोतराजची वेशभूषा करून आपल्या लाडक्या बाप्पांची मिरवणूक काढली। अकोल्याच्या हिंगणा गावात संपूर्ण गावकऱ्यांकडून अनोख्या पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आलाय। एकाच हौदात संपूर्ण गावानं मिळून सामूहिक गणेश विसर्जन केलं। पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हा या मागचा उद्देश असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं।
आता ईसकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी ईसकाळ.com ला नक्की भेट द्या.